नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यासाठी आरोग्य खात्यातील कंत्राटी रिक्त पदे भरण्यात येत आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे भरण्यात येत आहे, तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे ते, आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, प्रथम क्रमांकाचं जे पद आहे बजेट अँड फायनान्स ऑफिसर हे पद भरण्यात येत आहे। एक जागा भरण्यात येत आहे। त्याकरिता तुमचं एज्युकेशन पहा BCom किंवा MCom प्लस 3 वर्षाचं एक्सपिरियन्स तुम्हाला असणं आवश्यक आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे। नंतरचं काउन्सिलर हे पद आहे, त्यासाठी एक जागा भरण्यात येत आहे। MSW तुमचं शिक्षण असायला हवं आणि 20,000 रुपये पर मंथ काउन्सिलर या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे। नंतर हे ऑप्टोमेट्रिस्ट हे पद आहे, एक जागा भरण्यात येत आहे। BSc इन ऑप्टोमेट्री प्लस 2 इयर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला याही पदासाठी मानधन दिले जाणार आहे। नंतर फार्मासिस्ट हे पद आहे, एक जागा भरण्यात येत आहे। 12th प्लस डिप्लोमा तुमचं एज्युकेशन असणं आवश्यक आहे फार्मासिस्ट या पदासाठी, आणि 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। नंतर जे काही पद आहे पहा, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदासाठी 3 जागा भरण्यात येत आहे। त्याकरिता एसेन्शियल रिक्वायर्ड क्वालिफिकेशन पहा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS BDS किंवा BAMS किंवा BUMS BHMS विथ MPH MHA MBA हेल्थ केअर विथ रिलेव्हंट प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला प्रोग्राम मॅनेजर हेल्थ पब्लिक हेल्थ या पदासाठी दिलं जाणार आहे। नंतर जर आपण पाहिलं स्पेशालिस्ट हे पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थमध्ये, तर त्याच्यासाठी देखील 3 जागा भरण्यात येत आहे। सेम क्रायटेरिया आहे एज्युकेशनचा, 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला देखील या पदासाठी दिलं जाणार आहे। नंतर NUHM अंडर शिरपूर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी हे पद आहे, एक जागा भरण्यात येत आहे। सेम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि वेतन श्रेणी जी आहे किंवा मानधन जे आहे ते तुम्हाला या पदासाठी देखील 30,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे। नंतर सायकेट्रिक नर्स हे पद आहे, त्यासाठी एक जागा भरण्यात येत आहे। 25,000 मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे। आणि रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा, GNM किंवा BSc विथ सर्टिफिकेशन इन सायकेट्री फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट। ओके, तर तुमच्याकडे तुमचं शिक्षण GNU मधून झालेलं असायला पाहिजे किंवा BSc नर्सिंग तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। नंतर अतिशय महत्त्वाचं पद आहे स्टाफ नर्स, एकूण 5 जागा भरण्यात येत आहे, आणि त्याकरिता देखील GNM तुमचं एज्युकेशन झालेलं असलं पाहिजे आणि 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। STLS RNTCP हे पद आहे, त्यासाठी एक जागा भरण्यात येत आहे। एज्युकेशन पहा, 12th सायन्स प्लस DMLT आणि 2 वर्षाचं तुमच्याकडे अनुभव असणे आवश्यक आहे या पदासाठी, आणि 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता दिलं जाणार आहे। ओके, तर हे काही महत्त्वपूर्ण पद आहेत विद्यार्थी मित्रांनो। नंतर जे काही पद आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं कॅटेगरी वाईज देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे। तुम्ही ज्या प्रवर्गातून मोडत असाल त्या प्रवर्गाचं या ठिकाणी तुम्हाला पाहून घ्यायचं आहे किती जागा आहेत ते। आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला वेळ काय देण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे पहा। तुमचं एज लिमिट जो आहे तो या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे, 18 ते 38 वर्ष वयोगट, आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 वर्ष या ठिकाणी एज लिमिट जो आहे तो असणार आहे। ओके, आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे। तो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचा आहे, A4 साईजमध्ये प्रिंटआउट करून घ्यायचा आहे, आणि जे काही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट असतील त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे छायांकित प्रतीसह सोबत जोडायचं आहे, आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे दिनांक 7/4/2026 ते दिनांक 17/4/2026 या वेळेमध्ये या कालावधीमध्ये तुम्हाला व्यक्तिशः जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्ज सादर करायचा आहे किंवा जमा करायचा आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी तुम्हाला चलन देखील भरावं लागणार आहे, अर्थात हे चलन DD मार्फत असणार आहे, डिमांड ड्राफ्ट।
जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर 150 रुपये तुम्हाला या ठिकाणी डी भरावं लागणार आहे आणि राखीव प्रवर्गातून असाल तर 100 रुपये डी डिमांड ड्राफ्ट अर्थात डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने तुम्हाला भरावे लागणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत पहा. शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, शासकीय अनुभव असल्यासंदर्भातचे देखील या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे. आता इंटरव्ह्यू कशा पद्धतीने असेल पहा. सिलेक्शन क्रायटेरिया फॉर द पोस्ट. ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन कन्वर्टेड इंटू 50%, 50 मार्काचं या ठिकाणी असणार आहे. टोटल आउट ऑफ 100 मार्काची या ठिकाणी तुमचे इंटरव्ह्यू असेल. ॲडिशनल क्वालिफिकेशन जर तुमचे असेल तर 20% प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जाणार आहे. 20 मार्क आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, NHM हे अनुभव असतील तुम्हाला तर त्या 30 गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे मार्क्स. ओके, तर अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा nhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती व्हिजिट करून देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.